नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की PM अटल पेन्शन योजनाच्या माध्यमातून नागरिकांचे अंतर प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये पेन्शन मिळते. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या वयाच्या 18 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत दरमहा कृती अनुसार 1,000 रक्कम महिन्याला जमा करून ते 5,000 पर्यंत पेन्शन 60 वर्षापर्यंत मिळू शकते. नागरिकांसाठी लवकरात लवकर या योजनेची गुंतवणूक केल्यास त्या लवकरात लवकर या योजनेचा फायदा होतो. समजा एखाद्या नागरिकाला त्यांच्या वयाच्या 40 वर्षापर्यंत गुंतवणूक केली, त्यानंतर त्यांना अचानक मृत्यू झाला तरी त्यांच्या वारसाला म्हणजेच की त्याच्या नॉमिनीला या योजनेचा लाभ हा मिळतो. अटल पेन्शन योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार प्रत्येक महिन्याला एक ठराव रक्कम तुमच्या सोयीनुसार तुम्ही गुंतवू. दिव्यांग आहेत किंवा ज्या नागरिकांना अपघातामध्ये ज्या एखाद्याला अवयव गमावला आहे, अशा सर्व नागरिकांना या योजनेचा त्यांचा अत्यंत पुरेपूर फायदा घेता येणार आहे. ज्या एखाद्या अवयव गमावला आहे अशा सर्व नागरिकांना या योजनेचा अत्यंत पुरेपूर फायदा होणार आहे. येणारे वृद्ध या योजनेचा नागरिक कोणत्याही प्रकारचा शारीरिक श्रम व कष्ट करण्याची गरज नाही. ते त्यांच्या विना पेन्शनचं माध्यमातून त्यांचे दैनंदिन जीवनात लागणारे सर्व गरजा भागवू शकतात. याचं वय आहे 18 ते 40 दरम्यान तुम्ही या योजनेच्या महिन्याला तुमच्या पद्धतीने रक्कम गुंतवणूक कराल. तुम्ही जेवढी रक्कम म्हणजे की गुंतवणूक कराल तेवढेच तुम्हाला पेन्शन हे जास्त मिळणार. तुम्हाला पेन्शन मिळेल 2,000 रुपये, 3,000 रुपये, 4,000 रुपये, 5,000 यापणे तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुमच्या वयाच्या 60 वर्षाच्या नंतर तुम्हाला हे पेन्शन स्वरूपात मिळणार आहे. योजनेमध्ये नागरिकांना 20 वर्ष गुंतवणूकसाठी केली पाहिजे. नागरिकांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत जोडले असणे आवश्यक आहे. अर्ज करणारे नागरिकांचे वय हे 18 ते 40 या दरम्यान असावे. अर्ज करणारा नागरिक हा भारत देशाचा रहिवासी असणे आवश्यक आहे व आवश्यक कागदपत्रे बघणार आहोत. नागरिकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. हे राष्ट्रीय बँके व खाते असणे आवश्यक आहे. नागरिकांचं स्वतःचं ईमेल ID असावा व 2 पासपोर्ट फोटो, स्वतःचा मोबाईल क्रमांक. अशा नवीन योजनांसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.